काय मग मंडळी, झाली का तुमची दिवाळीच्या फराळ बनवायला सुरुवात? तर आजपासून मी सुद्धा दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात करणार आहे. तर आज मला सगळ्या प्रकारचे चिवडे बनवून घ्यायचे होते. तर म्हटलं मला आज जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं चिवडे बनवून घेते. तर आज मी आता पहिले पातळ पोह्यांचा चिवडा बनवते. तर पातळ पोह्यांचा चिवडा एकदम सोप्या पद्धतीने आणि नेहमीच अशाच पद्धतीने बनवते मी 12 वर्षापासून. तर फक्त तेलामध्ये ना मीठ, हळद टाकून पोहे छान असे कुरकुरीत भाजून घेते. त्यानंतर छान असे क्रिस्पी शेंगदाणे करून त्याच्यात टाकते. मी डाळ वगैरे काही टाकत नाही, पण ह्या डाळ्यांना मुरमुऱ्याच्या चिवड्यात आवर्जून घालते, जेणेकरून टेस्ट खूप छान एनहान्स होते. त्यानंतर छान अशी बारीक कट करून घेतलेली मिरची, लसूण, कढीपत्ता छान असं दोघं चिवड्यांमध्ये टाकून घेतले आणि त्यात आहे ना जिरं बडीशोप जर आपण घातली ना तर खूप छान टेस्ट एन्हान्स होते चिवड्याची. त्याच्यामुळे ना आवर्जून घाला. तुम्ही जर नसाल घालत तर नक्की घाला. आणि बघा इथे माझा पोह्याचा आणि मुरमुऱ्याचा चिवडा बनवून रेडी झाला. तर मला आहे ना मका पोह्याचा सुद्धा चिवडा बनवून घ्यायचा होता, कारण विरांशला या दोघं चिवड्यांपेक्षा तो जास्त आवडतो. तर तो सुद्धा चिवडा त्याच्यासाठी बनवून घेतला आणि ते 3 प्रकारचे चिवडे माझे बनवून रेडी झालेले. तर मला आहे ना दही पोह्याचा पण बनवायचा होता, पण वेळच नव्हता. तर म्हटलं जाऊ दे, उद्या बनवेल. त्यानंतर किचन खूप जास्त खराब झाला होता, तेलकट झाला होता. छान असा किचन घासून घेतला आणि धुवून घेतला, स्वच्छ केला. त्यानंतर यांचं इकडे आकाशकंदील लावणं चालू होतं आणि विरांशची बडबड चालू होती की मी किती फटाके आणले मम्मी बघ तू. तर याचे फटाके मी बघत होते आणि यांचं इकडे आकाशकंदील वगैरे लावणं चालू होतं. ते आकाशकंदील लावत होते तेवढ्यात मी माझे सगळे चिवडे गार झाले होते. त्यांना सगळ्यांना डब्यात भरलं आणि बघा आमच्या घरात दिवाळीचा खरा माहोल आतापासून सुरू झाला. तुमच्या घरात सुरू झाला का? नक्की